बघा आज आपण फिनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील टॉपिक नंबर जो 4 आहे, युनिट नंबर 4 अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल्स याला आपण सुरुवात करतोय आणि याचे एकूण 5 एक्झाम्पल पाहणार आहे आपण उद्यापासून. आज आपण त्याचा थेरॉटिकल पार्ट आज आपण पाहतोय. त्याचं काही स्पेसिमन आहेत, फॉर्मॅट आहेत, ते उद्याच्याला आपण पाहणार आहेत. तर ठीक आहे, आज आपण या ठिकाणी अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल पाहत असताना या ठिकाणी अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल म्हणजे नक्की काय? बघा या ठिकाणी अकाउंट्स म्हणजे खातं आणि प्रोफेशनल म्हणजे काय? तर या ठिकाणी प्रोफेशनल काही व्यक्ती असतात, त्या व्यक्तींचा या ठिकाणी समावेश होत असतो. आणि प्रोफेशनल व्यक्तीमध्ये कोण कोण समाविष्ट होतं? तर प्रोफेशनल व्यक्तीमध्ये या ठिकाणी काही डॉक्टर्स असतील, काही वकील असतील किंवा काही सीए लोक असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील. हे जे काही प्रोफेशनल व्यक्ती असतात त्या व्यक्तींचं या ठिकाणी आपण अकाउंटिंग करत असतो. आणि या सर्व व्यक्तींचं अकाउंटिंग कशा प्रकारे केलं जातं हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. बघा या ठिकाणी आपण अकाउंटिंग करत असताना काही व्यक्तींचं या ठिकाणी अकाउंटिंग बघतोय. त्यामध्ये सॉलिटियर असतील, ॲडव्होकेट्स असतील, चार्टर्ड अकाउंटंट्स असतील किंवा डॉक्टर्स असतील, यांचं अकाउंटिंग आपण या ठिकाणी या पाठामध्ये शिकतोय. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण जर बघायचं म्हटलं, बघा सर्वांना माहिती आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघत असताना आपण हे मागील वर्षी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या युनिटमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघितलं होतं, रिसीट अँड पेमेंट अकाउंट बघितलं होतं, बॅलन्स शीट बघितली होती. हे सुद्धा जे काही अकाउंट बघितलं होतं आपण ते प्रोफेशनल व्यक्ती संदर्भात, प्रोफेशनल ज्या काही संस्था होत्या त्या संदर्भात आपण या सर्व गोष्टींची माहिती घेतली होती. परंतु आता काही प्रोफेशनल व्यक्तींचं वैयक्तिक या ठिकाणी आपण अकाउंटिंग बघणार आहे. आणि या ठिकाणी पहिले जे अकाउंट आपण तयार करणार आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट असेल. आता बरेच जण म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे नक्की काय? सर्वांना माहिती आहे मागील वर्षी आपण त्याची व्याख्या बघितली होती इयत्ता 12वी मध्ये, की रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे कॅशबुक आहे. यामध्ये सर्व रोखीचे व्यवहार विचारामध्ये घेतले जातात. यामध्ये जे काही उत्पन्न रोख मध्ये असेल ते या ठिकाणी विचारामध्ये घेतलं जातं. जे खर्च रोखीच्या स्वरूपामध्ये असतील ते सर्व खर्च या ठिकाणी आपण रिसीट अँड पेमेंट मध्ये बघत होतो. बघा या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की हे कॅशबुक जर असेल रिसीट अँड पेमेंट अकाउंट तर हे कोणतं अकाउंट असणार आहे? तर रिअल अकाउंट आहे. या रिसीट अँड पेमेंट अकाउंटला रिअल अकाउंटचा रूल्स लागू होतो. सेम कॅशबुक सारखं हे अकाउंट असतं. त्यामुळे डेबिटला खर्च येतील, क्रेडिटला इन्कम येतात. त्या सर्व गोष्टी आपण मागील 12वीच्या वर्षी या ठिकाणी बघितलेला आहे. त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा पुढील जो भाग आहे या ठिकाणी आपण पाहतोय. मागील वर्षी आपण आणखीन एक अकाउंट बघितलं होतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. सर्वांना माहिती आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे आपण मागील वर्षी नॉन ट्रेडिंग कन्सर्न या युनिटमध्ये पाहिलं होतं. बघा हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं सिमिलर असतं. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण फायनल अकाउंट मध्ये बघितलं होतं. आणि फायनल अकाउंट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघत असताना डेबिटला काही खर्च येतात, लॉस येतात, क्रेडिटला काही इन्कम येतात. ते आपण या सर्व गोष्टी प्रॉफिट अँड लॉस मध्ये शिकलो होतो. मग सिमिलरली या ठिकाणी ऑडिओ चालू आहे, प्लीज बंद करायचं आहे. बघा या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे आहे ते या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच असतं. हे दोन्ही हे अकाउंट मागील वर्षी आपण अभ्यासलेली आहे. परंतु ह्या वर्षी नवीन काय आहे? तर ह्या वर्षी नवीन जे आहे ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. सॉरी, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बघा रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे कॉम्बो आहे. म्हणजे काय? रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या दोन्हीचा या ठिकाणी कॉम्बो आहे. एकत्रितरित्या आपण या ठिकाणी दोन्ही अकाउंट करणार आहोत. त्याला आपण म्हणतोय रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बघा रिसीट अँड पेमेंट अकाउंट प्लस इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या दोन्हींचा मिळून जो या ठिकाणी अकाउंट जे तयार होतं ते अकाउंट या ठिकाणी आपण बघतोय कोणतं? रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. या युनिटमध्ये हेच अकाउंट आपण आता अभ्यासणार आहोत एक्झाम्पल मध्ये. रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तुम्ही लिहून घ्यायचे आहे. आता बरेच म्हणतील रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे काय? बघा या रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये ज्या प्रकारे रिसीट अँड पेमेंट मध्ये व्यवहार घेतले जात होते कॅशचे,
किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये ज्या प्रकारे रोखीचे सुद्धा व्यवहार घेतले जात होते किंवा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन सुद्धा विचारामध्ये घेतले जात होते, ते सर्व व्यवहार या ठिकाणी रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये समाविष्ट होणार आहे. परंतु एक या ठिकाणी ट्रान्झॅक्शन समाविष्ट होत नाही. हा कोणता ट्रान्झॅक्शन असेल की तो समाविष्ट होत नाही? तर या रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये या ठिकाणी आउटस्टँडिंग जे इन्कम असतात, म्हणजे जे काही इन्कम आहेत, जे काही उत्पन्न आहेत, ते उत्पन्न आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत भविष्यामध्ये, त्यांचा समावेश या ठिकाणी आपण या अकाउंट्स ऑफ प्रोफेशन मध्ये करत नाही. परंतु आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील किंवा आउटस्टँडिंग लॉसेस असतील, या सर्व एक्सपेन्सेसचा या ठिकाणी अकाउंट्स ऑफ प्रोफेशन मध्ये आपण या ठिकाणी विचार करत असतो, त्याचा अभ्यास करत असतो आणि त्याची नोंद या ठिकाणी जे काही अकाउंट्स असतील त्या अकाउंट्स मध्ये आपण करत असतो. पुन्हा एकदा सांगतोय, नक्की काय सांगितलं या ठिकाणी बघा. आपण या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट प्लस इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट याचा कॉम्बो बघणार आहे. म्हणजे काय, तर रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी आपण बघणार आहे या अकाउंट्स ऑफ प्रोफेशन मध्ये. यामध्ये आउटस्टँडिंग इन्कमचा विचार करत नाही. जे काही उत्पन्न असतात की ते उत्पन्न भविष्यामध्ये आपल्याला मिळणार आहे काही दिवसानंतर, त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार नाही. ठीक आहे. परंतु भविष्यामध्ये आपण जे काही खर्च केलेले आहेत, परंतु त्या खर्चाचे पैसे आपल्याला या ठिकाणी द्यायचे असतील, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, त्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा या ठिकाणी आपण विचार करत असतो. ठीक आहे. हाच फक्त या ठिकाणी बदल आहे बघा. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल यामध्ये नक्की घटक कोणते समाविष्ट आहेत त्याचा बेसिक या ठिकाणी मी सांगितलेला आहे. बघा या ठिकाणी आपण कोणकोणते अकाउंट्स तयार करत असतो, तर या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर पहिलं जे अकाउंट आहे ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल. बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण या ठिकाणी तयार करणार आहे. त्यानंतर रिसीट अँड पेमेंट अकाउंट या ठिकाणी तयार करणार आहे. आणि त्या दोन्हींचा कॉम्बो जो आहे तो आहे रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट, हा आपण तयार करणार आहे. याच्यामध्ये जो काही फरक लागतोय, या फरकाला आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणू शकतो, नेट प्रॉफिट म्हणू शकतो, सरप्लस म्हणू शकतो. ते आपण पुढील फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी दुसरा जो घटक आहे तो आहे बॅलन्स शीट या ठिकाणी तयार करणार आहोत. बॅलन्स शीट म्हणजे काय, ताळेबंद पत्रक असतं. आणि हे जे ताळेबंद पत्रक आहे हे ताळेबंद पत्रक या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. आता ताळेबंद पत्रक या ठिकाणी तयार करत असताना, बॅलन्स शीट तयार करत असताना का तयार केली जाते याचं उत्तर काय असेल, तर या ठिकाणी बॅलन्स शीट आपण आपली फिनान्शियल पोझिशन, आर्थिक परिस्थिती बघण्यासाठी या ठिकाणी करत असतो. बघा, फिनान्शियल पोझिशन आपल्याला जर बघायची असेल, फिनान्शियल पोझिशन आपल्याला जे काही आउटसाइडर इन्व्हेस्टर असतील किंवा ग्राहक असतील, जे काही आउटसाइडर घटक असतात, त्या सर्व घटकांना या ठिकाणी फिनान्शियल पोझिशन स्पष्ट करून सांगावी लागते. आणि ही फिनान्शियल पोझिशन जी आहे, आर्थिक परिस्थिती जी आहे, ती कशावरून स्पष्ट होत असते, तर ही आर्थिक परिस्थिती या ठिकाणी बॅलन्स शीट वरून स्पष्ट होत असते. त्यामुळे बॅलन्स शीट आपल्याला तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बॅलन्स शीट ही आपल्याला तयार करावी लागणार आहे. त्यामध्ये डेबिट साईडला लायबिलिटीज असतात, म्हणजे या ठिकाणी कॅपिटल समाविष्ट होतं. कॅपिटल म्हणजे काय, भांडवल. आणि या भांडवलामध्ये काही पार्टनर्स असतील, काही प्रोप्रायटर असतील, काही डायरेक्टर्स असतील, यांचा या ठिकाणी समावेश असतो. त्यानंतर या ठिकाणी ड्रॉइंग असेल तर ड्रॉइंग आपण या ठिकाणी कॅपिटल मधून वजा करत असतो. या सर्व घटकांचा या ठिकाणी लायबिलिटी साईडला कॅपिटल मध्ये बघणार आहे. त्यानंतर काही क्रेडिटर्स असतील, लोन असतील, त्या सर्व घटकांचा आपण या ठिकाणी लायबिलिटी साईडला अभ्यास करणार आहे. त्यानंतर असेट साईड आपण बघत असतो. बघा, बॅलन्स शीटची क्रेडिट साईड आपण कशाला म्हणतो, असेट साईडला. या असेट साईडला आपल्या काही संपत्ती असतील, मालमत्ता असतील, याची माहिती या ठिकाणी दिलेली असते. मग या ठिकाणी स्थिर मालमत्ता किंवा अस्थिर मालमत्ता या ठिकाणी असतात. खेळतं भांडवल या ठिकाणी आपण दाखवत असतो. मग या ठिकाणी फर्निचर असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, मशिनरी असतील किंवा कॅश असेल, बँक असेल, इन्व्हेस्टमेंट असतील. ठीक आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण दाखवत असतो. तसेच डेप्टर्स असेल. मग याच्यावरूनच आपली फिनान्शियल पोझिशन
आपल्याला समजत असते आणि फिनान्शियल पोझिशन समजण्यासाठी बॅलन्स शीट आपण तयार करतो. आणि मी अगोदर सांगितलं होतं की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल, रिसीट अँड पेमेंट अकाउंट असेल किंवा त्यांचा कोंबो असेल. कोंबो कोणता होता? तर रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. याच्यावर आपल्याला नक्की काय समजतं? तर आपल्या व्यवसायाला या ठिकाणी किंवा आपल्या प्रोफेशनलला या ठिकाणी फायदा होतोय का नाही, का लॉस होतोय, याची माहिती काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे तिन्ही अकाउंट पैकी कोणतं तरी एक अकाउंट वापरावं लागणार आहे. आणि त्यामध्ये जो काही फायदा झाला असेल किंवा जो काही लॉस झाला असेल तो लॉस या ठिकाणी आपण आपल्या कॅपिटलमध्ये समाविष्ट करत असतो. बघा, अशा प्रकारे या ठिकाणी अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल या ठिकाणी थोडक्यात मी माहिती सांगितलेली आहे. आणि अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल अतिशय साधं सोपं आहे. बरेच जण म्हणतील की कन्साइनमेंट आपण बघितलं, यामध्ये जर्नल एंट्रीज होत्या. यामध्ये जर्नल एंट्रीज वरून आपण या ठिकाणी लेजर पोस्टिंग केलं. ठीक आहे, कन्साइनमेंट थोडंसं अवघड आहे, परंतु या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट करून करण्याचं काम जे आहे ते मी केलेलं आहे. त्याचा 5वं आणि 4थं एक्झाम्पल याचा व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला आज शेअर करतोय ग्रुपवरती. अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल याचे सुद्धा या ठिकाणी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी उद्यापासून आपण आपल्या एक्झाम्पलला सुरुवात करतोय. या ठिकाणी अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल याचा अर्थ समजला असेल. पुन्हा एकदा मी सांगतो थोडक्यात माहिती सारांश. यामध्ये डॉक्टर्स असतील, ॲडव्होकेट्स असतील किंवा चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, या सर्व व्यक्तींचा या ठिकाणी समावेश होत असतो. कारण हे जे व्यक्ती आहेत ते प्रोफेशनल पर्सन आहेत आणि या प्रोफेशनल पर्सनचं या ठिकाणी अकाउंटिंग करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे अकाउंटिंग म्हणजेच काय? का अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल. ठीक आहे, यामध्ये आपण बघितलं की पहिलीची स्टेप आहे आपली ती रिसीट अँड पेमेंट अकाउंट असेल, तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल, किंवा यांचा कोंबो आपण या ठिकाणी तयार करणार आहे, तो आहे रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. याच्यावरून आपण काय काढतो? नेट प्रॉफिट, सरप्लस, लॉस, डिफिसिट हे काढत असतो. त्यानंतर आपण बॅलन्स शीट काढणार आहे. आता बॅलन्स शीट सर्वांना माहिती आहे, बॅलन्स शीट कशासाठी लागते? फिनान्शियल पोझिशनसाठी. ठीक आहे, तसंच मी तुम्हाला सांगितलं रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे काय आहे? कॅशबुक आहे. ठीक आहे, याच्यामध्ये रोख व्यवहार फक्त विचारामध्ये घेतले जातात. म्हणजे हे जर कॅशबुक असेल तर हे कोणतं अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे. ठीक आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कोणतं अकाउंट आहे? बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट यामध्ये आपण कॅश ट्रान्झॅक्शन असतील किंवा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असतील, म्हणजे रोख व्यवहार किंवा रोख नसलेले व्यवहार सुद्धा या ठिकाणी विचारामध्ये घेत असतो. त्यामुळे या ठिकाणी या अकाउंटला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आपण सिमिलरली टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं म्हणू शकतो. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण बघितलेलं आहे फायनल अकाउंटमध्ये. त्याच्यासारखं या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असणार आहे. काही अवघड नाही. खात्यामधले मार्क असतात या ठिकाणी, तुम्हाला लगेच मार्क या ठिकाणी मिळू शकतात, परंतु तुम्ही बारकाईने हे एक्झाम्पल बघितलं पाहिजे, त्यामधील घटक समजून घेतले पाहिजेत. कारण की अतिशय साधे आणि सोपे या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले असतात. तुम्हाला ॲडजस्टमेंट समजल्या की तुम्ही या ठिकाणी लगेच गणित सोडवू शकता, परंतु ॲडजस्टमेंट समजली नाही तर तुम्ही या ठिकाणी गणित संपूर्णपणे चुकवू शकताय. ठीक आहे, या ठिकाणी मी काही 5 एक्झाम्पल घेणार आहे, त्यामध्ये या सर्व गोष्टी मी सांगतोयच. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे सिमिलर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी. म्हणजे कोणतं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. बघा, हे का सांगतोय तुम्हाला? हे काही प्रश्न असतात बेसिक कॉमन सेन्सच्या आधारावरती. बघा, हे तुम्हाला विचारले जातात. बघा, रिसीट अँड पेमेंट अकाउंट कोणतं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट आहे, रिअल आहे का नॉमिनल आहे? तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे कॅशबुक आहे, त्यामुळे याला आपण काय म्हणतो? रिअल अकाउंट. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे सिमिलर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी, त्यामुळे हे आपण नॉमिनल अकाउंट म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर या दोन्हींचा कॉम्बो आपण करत असतो. मी पुन्हा एकदा सांगतोय तुमच्या माहितीसाठी, या दोन्हींचा कॉम्बो आपण करतो तयार आता ह्या युनिटमध्ये करतो. ठीक आहे, हाच नवीन घटक आहे कॉम्बो. नवीन घटक म्हणजे काय? पुन्हा एकदा मी समजावून सांगतो. बघा, या ठिकाणी इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट. ठीक आहे, मी असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट. आता मागील वर्षी आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न बघितलं होतं.
नॉन ट्रेडिंग कन्सर्न. ओके, थोडक्यात मी लिहितोय. यामध्ये आपण काय करत होतो, रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपला एक्झाम्पल मध्ये दिलं जायचं आणि त्याच्या काही ऍडजस्टमेंट दिल्या गेल्या होत्या आणि त्याच्यावरून आपण या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करत होतो. ठीक आहे, गेल्या वर्षी. परंतु या ठिकाणी आपण आता काय करणार आहे, तर या ठिकाणी दोन्हींचा कॉम्बो म्हणजे काय, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्लस रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे दोन्ही एकत्रित करणार आहोत. दोन्हीही एकत्र या ठिकाणी तयार करणार आहोत. म्हणजे कोणतं अकाउंट एकत्र होणार आहे याचं तर मी सांगितलंय, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कोणता अकाउंट तयार होणार आहे, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. या दोघांचं एकत्र या ठिकाणी तयार करणार आहोत. हेच नवीन आहे, हेच या ठिकाणी आता FY ला या ठिकाणी नवीन आहे, हेच आपल्याला बघायचं. काही सुद्धा या ठिकाणी नवीन नाही. यामध्ये फक्त एकच चेंज मी सांगितलं. चेंज काय आहे की आउटस्टँडिंग इन्कम विचारामध्ये घेत नाही, परंतु आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी विचारामध्ये घेतो. नोट डाऊन करून ठेवा कुठेतरी मुद्दा की रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये आपण आउटस्टँडिंग इन्कम विचारामध्ये घेत नाही. भविष्यामध्ये जे काय आपल्याला येणं असेल उत्पन्नाच्या संदर्भातील ते आपण या ठिकाणी विचारामध्ये घेत नाही. परंतु आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील म्हणजे आपल्या व्यवसायाच्या खर्चा संदर्भातील लॉसेस संदर्भातील ते आपण या ठिकाणी विचारामध्ये घेत असतो. एक रूल्स आहे अकाउंटिंगचा, काय सांगतो की तुम्ही एकतरी इन्कम कॅल्क्युलेट नाही केला तर चालेल, परंतु तुमचा खर्च आणि लॉस या ठिकाणी कॅल्क्युलेट केला पाहिजे. त्याला महत्व आहे. तुम्ही जर इन्कम जास्त दाखवला आणि खर्च चुकीचा दाखवला, चुकीचा दाखवून या ठिकाणी कमी दाखवला असेल, समजा या ठिकाणी म्हणतो मी बघा तुमचा खरा खर्च 100 रुपये, पण तुम्ही काय केलं, हा न दाखवता तुम्ही दाखवला 50 रुपये. पण तुम्हाला काय वाटतं, या ठिकाणी इन्कम तुम्ही दाखवला, समजा म्हणून मी या ठिकाणी इन्कम म्हणतो, या ठिकाणी 200 रुपये इन्कम दाखवला. समजा इन्कम बरोबर आहे, इन्कम बरोबर आहे. आपण प्रॉफिट कसा काढतो, इन्कम मायनस एक्सपेन्सेस, इन्कम मायनस एक्सपेन्सेस वजा करतो. कन्साइनमेंट मध्ये बघितलंय. पण इन्कम किती आहे, 200 रुपये. एक्सपेन्सेस किती दाखवला आपण, चुकीचा 50 रुपये. म्हणजे 150 रुपये हा प्रॉफिट दाखवला गया. या ठिकाणी काय म्हणतोय की तुम्ही 50 रुपये या ठिकाणी कमी खर्च दाखवला गेला, त्यामुळे तुमचा या ठिकाणी प्रॉफिट 50 रुपयानं वाढ. मग या ठिकाणी हा गैरप्रकार होऊ शकतो. या ठिकाणी समजा तुमचा 200 रुपये इन्कम आहे, तुम्ही दाखवला 150, 175 रुपये दाखवला. ठीक आहे, 200 न दाखवता 175 दाखवला. आणि या ठिकाणी तुमचा खर्च 50 रुपये आहे असं आपण म्हणू. खर्च किती आहे, 50 रुपये. मग या ठिकाणी वजाबाकी करा, 175 मधून 50 गेले, राहिले 125. इट्स ओके, याला काही प्रॉब्लेम येणार नाही, हे बरोबर आहे. का तुमचा प्रॉफिट हा कमी झाला तरी चालेल, परंतु चुकून तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट वाढवून दाखवणार. ठीक आहे, 25 रुपये तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट कमी दाखवलाय, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बट या ठिकाणी काय सांगितलंय, जर खर्च कमी दाखवला तर तुमचा प्रॉफिट वाढतोय. म्हणजे तुमची फिनान्शियल पोझिशन तुम्ही या ठिकाणी आपल्या इन्व्हेस्टरला, आपल्या गुंतवणूकदारांना, आपल्या कस्टमरला, ग्राहकाला या ठिकाणी चुकीचे दाखवण्याची या ठिकाणी प्रयत्न करत होता, प्रोसेस राबवत होता. त्यामुळे कायद्याने ही पद्धत बरोबर आहे, परंतु खर्च कमी दाखवण्याची पद्धत ही चुकीची आहे. तेच आपण या ठिकाणी बघा अकाउंट्स ऑफ प्रोफेशन मध्ये बघणार आहे. या ठिकाणी काही घटक आहेत, त्याचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे. थेरॉटिकल भाग होता. सर्वांना या ठिकाणी थेरॉटिकल भागाबद्दल थोडीशी माहिती असावी म्हणून या ठिकाणी मी काही घटक सांगितले. बघा या ठिकाणी घटक अतिशय महत्त्वाचे असतात. तुम्हाला थेरॉटिकल पार्ट भरपूर मोठा आहे युनिट नंबर 1 मध्ये. ठीक आहे, त्याच्यावरतीच आधारित तुम्हाला जास्त प्रश्न क्वेश्चन पेपर मध्ये देण्यात येणार आहेत. त्यामुळे आपण याचं थोडक्यात बघितलेलं आहे थेरॉटिकल भाग. याचा काय तुम्हाला
थेरॉटिकल प्रश्न येईल असं आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे, याच्यावरचे गणित हमखास तुम्हाला पडणार आहेत. त्यामुळे आपण एक्झाम्पलला जास्त महत्त्व देतोय. एक्झाम्पल जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, ज्यावेळी कॉलेज सुरू होईल त्यावेळी आपण बघूयाच. सर्वांना या ठिकाणी अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल याची थोडक्यात माहिती समजली असेल. या ठिकाणी